राम राम मंडळी. दुर्गा सप्तशतीच्या 4थ्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री वेदपुरुषाय नमः. चतुर्थोऽध्यायः. ध्यानम्. ॐ कालाभ्राभां कटाक्षै ररिकुलभयदां मौलिबद्धेन्दुरेखां शङ्खै चक्रन् कृपाणन् त्रिशिखमपि करै रुद्वहन्तीं त्रिनेत्रां सिंहस्कन्धाधिरूढान् त्रिभुवनमखिलन् तेजसा पूरयन्तीं ध्यायेद्दुर्गां जयाख्यान् त्रिदशपरिवृतां सेवितां सिद्धिकामैः. ॐ ऋषिरुवाच. शक्रादयः सुरगणा निहतेति वीर्ये तस्मिन् दुरात्मनि सुरारिबले च देव्या तान् तुष्टुवुः प्रणतिनम्रशिरोधरांसा वाग्भिः प्रहर्षपुलकोद्गमचारुदेहाः. देव्या यया ततमिदै जगतात्मशक्त्या निःशेषदेवगणशक्तिसमूहमूर्त्या तामम्बिकामखिलदेवमहर्षिपूज्यां भक्त्या नता स्म विदधातु शुभानि सा नः. यस्याः प्रभावमतुलं भगवाननन्तो ब्रह्माहरश्च न हि वक्तुमलं बलै च सा चण्डिकाखिलजगत्परिपालनाय नाशाय चाशुभभयस्य मतिं करोतु. या श्रीस्वयं सुकृतिनां भवनेष्वलक्ष्मीः पापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धिः श्रद्धा सतान् कुलजनप्रभवस्य लज्जां तान् त्वान्नता स्म परिपालय देवि विश्वं. किं वर्णयाम तव रूपमचिन्त्यमेतत् किं चातिवीर्यमसुरक्षयकारि भूरि किं चाहवेषु चरितानि तवाद्भुतानि सर्वेषु देव्यसुरदेवगणादिकेषु. हेतुः समस्तजगतां त्रिगुणापि दोषैर्न ज्ञायसे हरिहरादिभिरप्यपारा सर्वाश्रयाखिलमिदै जगदंशभूत मव्याकृता हि परमा प्रकृतिस्त्वमाद्या यस्याः समस्तसुरता समुदीरणेन तृप्तिं प्रयाति च सकलेषु मखेषु देवी. स्वाहासि वै पितृगणस्य च तृप्तिहेतु रुच्यार्यसे त्वमत एव जनैस्वधा च. या मुक्तिहेतुरविचिन्त्य महाव्रतात्वमभ्यस्यसे सुनियतेन्द्रियतत्त्वसारैः मोक्षार्थिभिर्मुनिभिरस्तसमस्तदोषैर्विद्यासि सा भगवती परमा हि देवी. शब्दात्मिकासु विमलर्घ्यजुषान्निधान मुद्गीतरम्यपदपाठवतां च साम्नां देवित्रयी भगवती भवभावनाय वार्ता च सर्वजगतां परमार्तिहन्त्री. मेधासि देवि विदिताखिलशास्त्रसारा दुर्गासि दुर्गभवसागरनौरसङ्गा श्रीः कैटभारिहृदयैकृताधिवासा गौरी त्वमेव शशिमौलिकृतप्रतिष्ठा. ईषत्सहासममलं परिपूर्णचन्द्र बिम्बानुकारिकनकोत्तमकान्तिकान्तम् अद्यद्भुतं प्रहृतमात्तरुषा तथापि वक्त्रं विलोक्य सहसा महिषासुरेण दृष्ट्वा तु देवि कुपितं भ्रुकुटीकराल मुद्यच्छशाङ्कसदृशच्छवियन्नः सद्यः
प्राणान्मुमोच महिषस्तदतीव चित्रं कैर्जीव्यते हि कुपितान्तकदर्शनेन देवि प्रसीद परमा भवती भवाय सद्यो विनाशयसि कोपवती कुलानि विज्ञातमेतदधुनैव यदस्तमेतन् नीतं बलं सुविपुलं महिषासुरस्य ते सम्मता जनपदेषु धनानि तेषां यशांसि न च सीदति धर्मवर्गः धन्यास्त एव निभृतात्मजभृद्यदारा येषां सदाभ्युदयदा भवती प्रसन्ना धर्म्याणि देवि सकलानि सदैव कर्मा नत्यादृतः प्रतिदिनं सुकृती करोति स्वर्गं प्रयाति च ततो भवती प्रसादाल् लोकत्रयेऽपि फलदा ननु देवि तेन दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोस् स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभान् ददासि दारिद्र्यदुःखभयहारिणिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता एभिर्हतैर्जगदुपैति सुखं तथैते कुर्वन्तु नाम नरकाय चिराय पापं सङ्ग्राममृत्युमधिगम्य दिवं प्रयान्तु मत्वेति नूनमहितान्निहंसि देवी दृष्ट्वैव किन्न भवती प्रकरोति भस्म सर्वासुरा नरिषु यत्प्रहिणोषि शस्त्रं लोकान् प्रयान्तु रिपवोऽपि हि शस्त्रपूता इत्थं मतिर्भवति तेष्वपि तेति साध्वी खड्गप्रभानिकरविस्फुरणैस्तथोगैः शूलाग्रकान्तिनिवहेन दृशोऽसुराणां यन्नागता विलयमौ शुभदिन्दुखण्ड योग्याननन्तवविलोकयतान्तदेतद् दुर्वृत्तवृत्तशमनं देवि शीलं रूपं तथैतद विचिन्त्यमतुल्यमन्नैः वीर्यं च हन्तृहृतदेव पराक्रमाणां वैरिष्वपि प्रकटितैव दया त्वयेत्थं केनोपमा भवतु तेऽस्य पराक्रमस्य रूपं च शत्रुभयकार्यतिहारि कुत्र चित्ते कृपा समरनिष्ठुरता च दृष्टा त्वय्येव देवि वरदे भुवनत्रयेऽपि त्रैलोक्यमेतदखिलं रिपुनाशनेन त्रातन्त्वया समरमूर्धनितेऽपि हत्वा नीतादिवं रिपुगणाभयमप्यपास्त मस्माकमुन्मदसुरारिभवन्नमस्ते शूलेन पाहि नो देवी पाहि खड्गेन चाम्बिके घण्टास्वनेन नः पाहि चापज्जानिस्वनेन च प्राच्यां रक्ष प्रतीच्यां च चण्डिके रक्ष दक्षिणे ब्राह्मणेनात्मशूलस्य उत्तरस्यान्तथेश्वरी सौम्यानि यानि रूपाणि त्रैलोक्ये विचरन्ति ते यानि चात्यर्थघोराणि तैरक्षास्मांस्तथा भुवम् खड्गशूलगदादीनि यानि चास्त्राणि तेऽम्बिके करपल्लवसङ्गीनि तैरस्मान् रक्ष सर्वतः ऋषिरुवाच एवं स्तुतासुरैर्दिव्यैः कुसुमैर्नन्दनोद्भवैः अर्चिता जगतां धात्री तथा गन्धानुलेपनैः भक्त्या समस्तैस्त्रिदशैर्दिव्यैर्धूपैस्तु धूपिता प्राह प्रसादसुमुखी समस्तान् प्रणतान् सुरान् देव्युवाच
व्रियतां त्रिदशाः सर्वे यदस्मत्तोऽभिवाञ्छितं देवा ऊचुः भगवत्या कृतं सर्वं न किञ्चिदवशिष्यते यदयन्निहतः शत्रुरस्माकं महिषासुरः यदि चापि वरो देयस्त्वयास्माकं महेश्वरी संस्मृता त्वन्नो हिंसेतः परमापदः यश्च मर्त्यस्तवैरेभिस्त्वां स्तोष्यत्यमलानने तस्य वित्तरधिविभवैर्धनदारादिसम्पदां वृद्धये स्मत्प्रसन्ना त्वं भवेथा सर्वदाम्बिके। ऋषिरुवाच इति प्रसादिता देवैर्जगतोऽर्थे तथात्मनः तथेत्युक्त्वा भद्रकाली बभूवान्तर्हिता नृप। इत्येतत्कथितं भूप सम्भूता सा यथा पुरा देवी देवशरीरेभ्यो जगत्त्रयहितैषिणी पुनश्च गौरी देहात् सा समुद्भूता यथाभवत् वधाय दुष्टदैत्यानां तथा शुम्भनिशुम्भयोः रक्षणाय च लोकानां देवानामुपकारिणी तच्छृणुष्व मयाख्यातै यथावत् कथयामि ते। ह्रीं ॐ श्रीमार्कण्डेयपुराणे श्रीजगदम्बार्पणमस्तु। जिचं सर्वांग काळ्या मेघासम श्यामवर्णी आहे, जी आपल्या डोळ्यांच्या कटाक्षाने शत्रूंना भय उत्पन्न करते, जिच्या मस्तकावर चंद्राची कोर शोभा देते, जिने आपल्या हातात शंख चक्र कृपाण आणि त्रिशूळ धारण केला आहे आणि जी सिंहावर आरूढ होऊन त्रिलोक व्यापून आहे, अशा त्या देवीची सिद्धीची इच्छा करणारा मनुष्य निरंतर पूजा करतो आणि सर्व देव जिला सर्व बाजूने वेढून उभे असतात त्या जया नामक दुर्गा देवीचं ध्यान करूया। ऋषी म्हणतात, अत्यंत पराक्रमी दुष्टात्मा महिषासूर आणि त्याचं दैत्य सैन्य यांना देवीने ठार मारल्यावर इंद्र आणि इतर देव मान आणि खांदे नम्रपणे खाली लवून नमस्कार करून देवीचं सुंदर शब्दाने स्तवन करू लागले। त्यावेळी त्यांची शरीरं हर्षाने रोमांचित झाल्यामुळे शोभायमान झाली होती। इंद्र आदी देव सर्व देवांचा शक्ती समुदाय हे जिचं स्वरूप आहे, त्याचप्रमाणे ज्या देवीने आपल्या शक्तीने साऱ्या जगाला व्यापून टाकलं आहे, सर्व देव आणि महान ऋषींना पूज्य अशा जगदंबेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो। ती आमचं कल्याण करो, जिचा अतुलनीय प्रभाव आणि बल यांचं वर्णन भगवान श्री विष्णू ब्रह्मदेव आणि शंकर हेही करू शकत नाहीत, ती भगवती चंडिका संपूर्ण जगाचं पालन करो आणि अशुभ भयाचा नाश करण्याचा विचार करो। पुण्यवान मनुष्याच्या घरी लक्ष्मी रूपाने, पापी पुरुषाच्या घरी दारिद्र्य रूपाने, शुद्ध अंतकरण असलेल्या पुरुषाच्या हृदयात शक्ती रूपाने, सज्जनाकडे श्रद्धा रूपाने आणि कुलवंताच्या हृदयात लज्जा रूपाने वास करणाऱ्या भगवती दुर्गा देवीला आम्ही नमस्कार करतो। हे देवी, तू या संपूर्ण विश्वाचं पालन कर। हे देवी, हे तुझं अचिंत्य रूप, दैत्याचा संपूर्ण नाश करणारा तुझा महापराक्रम, तसंच देव आणि दैत्याच्या युद्धात तू केलेला महाभयंकर पराक्रम, या सर्वांचं आम्ही काय बरं वर्णन करावं। तू सर्व जगाचं मूळ कारण आहेस। तुझ्यामध्ये सत्व रज तम हे तीनही गुण आहेत, तरी या त्रिगुणात्मक दोषांशी तुझा संसर्ग असल्याचं दिसत नाही। विष्णू शंकर इत्यादी देवांना देखील तुझा पार लागलेला नाही। तू सर्वांना आधार रूप आहेस। हे संपूर्ण जग तुझ्या अंश रूपाने बनलं आहे। तू अव्याकृत स्वरूपी अशी श्रेष्ठ आद्य प्रकृती आहेस। हे देवी, सर्व यज्ञांमध्ये जिच्या नामोच्चाराने संपूर्ण देवसमूह तृप्त होतो, अशी ती स्वाहा तूच आहेस। तसंच तू पितृसमुदायाच्या तृप्तीला कारण आहेस, म्हणून सर्व लोक तुला स्वधा म्हणूनही ओळखतात। हे देवी,
तू मोक्षप्राप्तीचं साधन आहेस. तू अचिंत्य अशी महाव्रता आहेस. समस्त दोषरहित जितेंद्रिय आणि परमात्म तत्वाने चिंतन करणाऱ्या आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्या मुनिजनांकडून ज्या तुझं निरंतर परिशीलन केलं जातं अशी तू सर्वश्रेष्ठ देवी भगवती ब्रह्मविद्या आहेस. तू शब्दस्वरूप आहेस. अत्यंत पवित्र असा ऋग्वेद, यजुर्वेद आणि उद्गीताच्या रम्य अशा पदोच्चाराने युक्त सामवेद यांना तू आधारभूत आहेस. वेदश्रेयी तूच आहेस. 6 ऐश्वर्याने युक्त भगवती देखील तूच आहेस. सर्व जगाचा योगक्षेम चालवणारी वार्ता अर्थात ऋषी इत्यादी स्वरूप विद्या तूच आहेस. आणि तू भक्तांच्या मनातील भयंकर चिंता दूर करणारी देखील आहेस. हे देवी, सर्व शास्त्रांचं सार जाणणारी बुद्धी तूच आहेस. दुर्गम भवसागरातून तारणारी नौकारूपी दुर्गादेवी पण तूच आहेस. तुला कसलीच आसक्ती नाही. कैटभ नामक दैत्याचा वध करणाऱ्या भगवान विष्णूच्या हृदयात एकमात्र निवास करणारी भगवती लक्ष्मी तू आहेस. त्याचप्रमाणे मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकराची गौरी देखील तूच आहेस. किंचित हास्ययुक्त निर्मळ अशा पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे सुवर्णाच्या उत्तम तेजासारखं मनोहारी असं तुझं मुख पाहून देखील महिषासुराने क्रोधायमान होऊन एकाकी तुझ्यावर प्रहार केला, हे अत्यंत आश्चर्यकारक होय. हे देवी, तेच मुख जेव्हा क्रोधयुक्त झालं तेव्हा ते उदयकाळाच्या चंद्राप्रमाणे लाल आणि भिवयावर चढल्यामुळे विक्राळ दिसू लागलं. तेव्हा ते मुख पाहून त्या महिषासुराने तत्काल का बरं प्राण सोडला नाही? खरोखर हे आश्चर्यकारक आहे, कारण रागावलेल्या यमस्वरूपी तुला पाहून कोण बरं जिवंत राहील? हे देवी, तू प्रसन्न हो. परमात्मस्वरूप अशी तू प्रसन्न झाल्यावर जगाचं कल्याण होतं आणि तू रागावलीस म्हणजे तात्काळ सर्व कुलं नष्ट करतेस हे नुकतंच माहीत झालं आहे. कारण महिषासुराची ही विशाल सेना तू क्षणातच नष्ट केलीस. हे देवी, तू नेहमी उत्कर्ष करतेस. तू ज्याच्यावर प्रसन्न होतेस ते नेहमी देशात सन्मान पावतात. त्यांनाच धन आणि यश प्राप्त होतं. त्याचा धर्म कधी नष्ट होत नाही. त्याप्रमाणे ते स्त्री पुत्रादी कुटुंबासह सुखी होतात. हे देवी, तुझ्या कृपेनेच पुण्यवान पुरुष दररोज धर्मानुकूल अशी सर्व कर्म अत्यंत श्रद्धापूर्वक करतो. नंतर तुझ्या कृपेमुळेच तो स्वर्गाला जातो. हे देवी, यामुळेच तू तिन्ही लोकात मनातील इच्छेनुसार फळ देणारी आहेस. हे दुर्गामाते, तुझं स्मरण करताच तू सर्व प्राण्यांची भीती नष्ट करतेस. स्वस्थ चित्ताने जो तुझं चिंतन करतो त्याला अत्यंत कल्याणकारक अशी बुद्धी तू देतेस. दुःख, दारिद्र्य आणि भय नष्ट करणाऱ्या देवी, तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे? तू सर्वांवर उपकार करण्याकरता नेहमीच दया दाखवणारी आहेस. हे देवी, तू दैत्यांना मारल्यामुळे हे जग सुखी झालं आहे. त्याप्रमाणे त्या दैत्याने चिरकाल नरकात राहण्यासाठी कितीही पापं केली तरीही ते युद्धात मृत्यू पावून स्वर्गात जावोत या हेतूनेच त्या शत्रूंना तू मारत असतेस. तू सर्व शत्रूंवर शस्त्राने प्रहार का करतेस? तू केवळ दृष्टीने सर्व राक्षसांचं भस्म करू शकत नाहीस का? वस्तुतः ते जरी शत्रू असले तरी देखील ते शस्त्राने पवित्र झालेले असे इच्छित उत्तम लोकात जाऊत अशी त्या शत्रूंविषयी तुझी चांगली बुद्धी असते. तुझ्या महाभयंकर अशा तलवारीच्या स्फुरण पावणाऱ्या महातेजाने आणि त्रिशूळाच्या अग्रभागी चकाकणाऱ्या प्रखर प्रकाशाने दैत्यांच्या दृष्टी गेल्या नाहीत, कारण कांतिमान चंद्राप्रमाणे शोभिवंत असं तुझं मुख ते पाहत होते. हे देवी, तुझं शील दुराचाराची दुष्ट कृत्य नष्ट करणारं आहे. तुझ्या रूपाची कोणाला कल्पनाही करता येणार नाही, तसंच त्याची कोणाशीही तुलना होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे देवांचा पराक्रम हरण करणाऱ्या दैत्यांना मारण्यासारखं तुझं बळ आणि पराक्रम आहे. असं असतानासुद्धा तू शत्रूंवर देखील अशा प्रकारे दया प्रकट केली आहेस. हे वरदायिनी देवी, तुझ्या या पराक्रमाची तुलना कोणाबरोबर होऊ शकेल? तसंच शत्रूंना भयकारक आणि भक्तांना अत्यंत मनोहर असं तुझ्यासारखं स्वरूप तरी अन्य कुठे आहे? हृदयात दया
आणि युद्धात निष्ठुरता या दोन्ही गोष्टी त्रैलोक्यात फक्त तुझ्याच ठिकाणी एकत्र दिसून येतात. हे माते, तू शत्रूंचा नाश करून हे त्रैलोक्य सर्व प्रकारे सुरक्षित केलं आहेस आणि ते शत्रू युद्धात मारून तू त्यांना स्वर्गात नेलंस आणि त्या उन्मत्त दैत्यांपासून आम्हाला उत्पन्न झालेलं भय देखील घालवलंस. अशा देवीला आमचा नमस्कार असो. हे देवी, तू शूळाने आमचं रक्षण कर. हे अंबिके, तू तलवारीने आमचं रक्षण कर. घंटेच्या नादाने, धनुष्याच्या दोरीच्या टणत्काराने तू आमचं रक्षण कर. हे चंडिके, तुझ्या हातातील त्रिशूळाच्या परिभ्रमणाने तू पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे आमचं रक्षण कर. हे ईश्वरी, उत्तर दिशेकडेही आमचं रक्षण कर. अत्यंत सुंदर आणि अत्यंत भयंकर अशी जी तुझी स्वरूपं त्रैलोक्यात संचार करतात, त्यांच्याद्वारा तू आमचं आणि या पृथ्वीचं रक्षण कर. हे अंबिके, तुझ्या कोमल हातात शोभा देणाऱ्या तलवार, शूळ, गदा इत्यादी शस्त्राने तू आमचं सर्व बाजूने रक्षण कर. ऋषी म्हणाले, याप्रमाणे सर्व देवांनी जगन्माता दुर्गादेवीची स्तुती केली. नंदनवनातील दिव्य फुलं आणि चंदनादी सुगंधी विलेपनाद्वारे तिची पूजा केली. त्यानंतर सर्व देवांनी भक्तिपूर्वक दिव्य धूपाचा सुगंध देवीला अर्पण केला. तेव्हा प्रसन्नमुख अशी ती देवी सर्व नम्र झालेल्या देवांना म्हणाली, हे सर्व देवांनो, माझ्यापासून जे काही तुम्ही मागू इच्छित असाल ते मागून घ्या. देव म्हणाले, भगवती देवीने आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. आता काही देखील मागायचं शिल्लक नाही, कारण देवीने आमचा शत्रू महिषासूर मारला आहे. हे महेश्वरी, या उपरही तू आम्हाला वर देणार असशील तर हा दे की जेव्हा जेव्हा आम्ही तुझं स्मरण करू तेव्हा तू दर्शन देऊन आमचं संकट दूर कर. हे प्रसन्नमुखी अंबिके, जो मनुष्य या स्तोत्राने तुझं स्तवन करीन त्याची द्रव्य, ऐश्वर्य, वैभव, गोधन, स्त्री इत्यादी संपत्ती वृद्धी कर. आमच्यावर प्रसन्न झालेली तू आमच्या अभिवृद्धीला नेहमी कारण हो. ऋषी म्हणतात, हे राजा, देवाने आपल्यासाठी आणि त्याप्रमाणे जगासाठी वर देण्यात आलेली प्रसन्न केलेली भद्रकाली देवी तथास्तु असं म्हणून गुप्त झाली. हे राजा, प्राचीन काळी त्रैलोक्याचं हित करू इच्छिणारी देवी याप्रमाणे देवांच्या शरीरापासून प्रकट झाली ती सर्व कथा मी तुला सांगितली. देवांवर उपकार करणारी, लोकांचं रक्षण करणारी ती देवी दुष्ट दैत्यांना आणि शुंभ निशुंभांना मारण्यासाठी गौरीच्या देहापासून ज्या प्रकारे उत्पन्न झाली ती कथा मी तुला सविस्तर सांगतो, ती ऐक. या प्रकारे श्री मार्कंडेय पुराणातील मन्वंतर कथेच्या अंतर्गत देवी महात्म्यातील शक्रादी स्तुती नावाचा 4था अध्याय पूर्ण झाला. श्री जगदंबार्पणमस्तु. मंडळी, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा भाग आपल्याला आवडला असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.